आज तर आम्ही अशा ठिकाणी आलो की म्हटलं गलती नाही आपण हात इकडे तिकडे ठेवला म्हटलं पैसे द्यावं लागतात. आता आम्ही कुठे आलो हे पायासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा. तसंच मग आज सकाळी अल्पुदा म्हणे घरी येशील तर चाल म्हणे आज फिरायला चालले जाऊ आपण, कारण की आज संडे धमाल पिक्चर पाहायला चालले जाऊ म्हणे आज अकोल्याले. पण जसं अकोला 10-15 किलोमीटर राहिलं तसं मग आम्ही गुगल मॅपवर पाहून घेतलं की टॉकीज कुठे आहे. कसं अकोला अंगे जास्त येत नाही तर आम्हाला काही माहित नाही की टॉकीज कुठे आहे. मग तसंच पोहोचून गेलो भाऊ आम्ही अकोल्यामध्ये. मग अकोल्यामध्ये आल्यावर आम्ही सगळ्यात पहिले पाहिली भाऊ मोठी घड्याळ. मोठी घड्याळ पाहिल्या बाद मग आलो भाऊ आम्ही इकडे कांडी खायसाठी. कांडी गिंडी हाणल्या बाद मग आलो भाऊ आम्ही मूव्ही टॉकीज मध्ये. मग काय अडी आल्यावर आपल्याला मालूम पडलं की भाऊ पार्किंगचे बी भाऊ तिकीट फाळा लागत असते. मग काय 10 रुपयाचं तिकीट फाळल्यावर मग दिली भाऊ गाडी पार्किंगला लावून. गाडी पार्किंगला लावल्या बाद म्हटलं चला म्हटलं आता अंदर चालले जाऊ. मग काय अंदर जायचं अगदर दाखवलं की 2 जणांचं तिकीट आहे आमचं. मग तिकीटाचा पैसा वसूल व्हायला पाहिजे म्हणून पिऊ राहिलो भाऊ आम्ही अडी पाणी. मग काय पाणी गिनी प्यायल्या बाद मग दिसले भाऊ आपल्याला अडी चष्मे विकणारे काका. मग काय अंधारामध्ये दिसायला नाही पाहिजे म्हणून आम्ही हा काळा चष्मा घेऊन घेतला. मग काय चष्मे घातल्यावर मग बसून गेलो भाऊ आम्ही मागच्या सीटावर. टॅकेजवाल्याला सांगून दिलं की लावा म्हटलं आता पिक्चर. आम्ही बसून गेलो म्हटलं जागेवर. पिक्चरामध्ये म्हटलं एवढं खतरनाक सीन होते की म्हटलं डायरेक्ट काय सांगू तुम्हाला. असं वाटत जायचं की पोराची जिंदगी काहीच कामाची नाही. आता ते काऊन तर ते तुम्हाला भाऊ पिक्चर पाहिल्यावरच समजेन काऊन तर. मग काय पिक्चर संपला म्हटलं चला म्हटलं आता चालले जाऊ बाई. मग काय बाहेर आल्यावर मग फिरता मग दिसलं बा आपल्याला इकडे काहीतरी अलगच एरिया होता. मग अंदर आल्यावर दिसलं बा आपल्याला जिकडे तिकडे तर भाऊ गेमच गेम होते. 360 वाला गेम तर म्हटलं आमच्या यात्रेमध्ये बी येते. अडी म्हटलं 500 रुपयात जलवा आहे तर अडी म्हटलं 100 रुपयात जलवा आहे. पण मग आमच्या दोघांचे असे विषय चालू होता की म्हटलं अडी हात घेत लावल्यावर म्हटलं पैसे लागताय. जाऊ द्या म्हटलं हे बंद लहान लेकरायचं म्हटलं ख्याच आहे अडी. मग काय जरा भर फिरल्या गिरल्यावर मग निघलो घरी जायसाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.